सर्व शेतकरी बांधवांचे मनपूर्वक स्वागत आहे. आज दिनांक 30 जुलै 2026 रोजी उजनी धरण अपडेट या संदर्भात आपण आता सविस्तर चर्चा करणार आहोत. उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस झाल्याने धरणात पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. नदीपात्रात विसर्ग पूर नियंत्रणासाठी आज 30 जुलै रोजी सायंकाळी 5:30 वाजता म्हणजे आता सोडण्यात आलेला आहे. उजनी धरणाच्या सांडव्यावरून भीमा नदी पात्रात 40,000 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आलं आहे. आणि तोच विसर्ग दुपारी 31,600 इतका वेगाने चालू होता, पण आता त्या विसर्गामध्ये 8,500ने वाढ करण्यात आलेली आहे. उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये आज पाऊस चांगल्या प्रकारे झाल्यामुळे या विसर्गामध्ये कालांतराने वाढ होण्याची शक्यता सुद्धा वर्तवलेली आहे. त्याच्यामुळे भीमा नदी काठच्या लोकांनी सतर्क राहणे गरजेचं आहे. एक दुःखद घटना समोर येत आहे. मंगळवेढा तालुक्यातील उचेठाण गावातील आंबे चिंचोली बंधारा येथून एक महिला पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचे तेथील नागरिकांना आढळून आलेलं आहे. ही घटना काल दुपारी नागरिकांच्या निदर्शनास आली, पण ती कुठून आली काय ते अद्याप समजलेलं नाही. ही घटना दाखवून देते की नदीकाठच्या भागात पाण्याचा प्रवाह अत्यंत वेगवान व धोकादायक आहे. पाण्याचा प्रवाह खूप जास्त असल्याने नदीत पोहणे, कपडे धुणे किंवा फोटो व्हिडिओ रील्स काढण्यासाठी नदीपात्रात किंवा बंधाऱ्यावर अजिबात जाऊ नका. नदीपात्रात किंवा नदीकाठी असलेली शेतींचे अवजारे, मोटारी आणि जनावरे तात्काळ सुरक्षित व उंचावरील ठिकाणी हलवा. बंधारे व पूल ओलांडू नका. बंधाऱ्यावरून किंवा पुलावरून पाणी वाहत असताना वाहने नेण्याचा अथवा पायी पूल ओलांडण्याचा प्रयत्न जीव घेणा ठरू शकतो. त्याच्यामुळे सतर्कता सर्वांनी बाळगली पाहिजे.